हॅलो स्टुडंट, आज आपण एक्सरसाइज 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चनची स्टडी करते, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे फॉर सम इंटिजर्स कोणते? इंटिजर्स म्हणजे निगेटिव्ह नंबर, झिरो आणि पॉझिटिव्ह नंबरला आपण इंटिजर्स म्हणतो. एक्झाम्पल म्हणजे काय असेल, डॅश 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 -3, -2, -1, 0, 1, 2, 3 डॅश डॅश डॅश. असा मग त्याच्यापैकी एक इंटिजर आहे, एव्हरी इवन इंटिजर. जर तो इवन असेल तर इज इन द फॉर्म ऑफ, तर तो कोणत्या फॉर्ममध्ये असेल? समजा मी ते इंटिजर्स घेतले, इवन नंबर्स कोणते? 2, 4, 6, 8, डॅश डॅश. आता इंटिजर असल्यामुळे ह्याला +-2, +-4, +-6, +-8 घेऊ शकतो, है ना. हे सगळे मल्टिपल ऑफ 2 आहेत. म्हणजे जर समजा मी इथं 2m लिहिलं आणि जर आन्सर काढायचा प्रयत्न केला, एमची व्हॅल्यू 1, 2, तर 2 × 1 काय आलं? 2. एमची व्हॅल्यू 2 ठेवली तर 2 × 2 काय आलं? 4. एमची व्हॅल्यू 3 ठेवली तर 2m = काय मिळालं आपल्याला? 2 × 3 6. अर्थात आपल्याला जे काही आन्सर मिळते ते मल्टिपल ऑफ 2 असल्यामुळे ऑप्शन नंबर सी याचा आन्सर असेल. सेकंड क्वेश्चन आहे फॉर सम इंटिजर्स q. आता परत कुठलं तरी q हा इंटिजर आहे आणि एव्हरी ऑड इंटिजर इज इन द फॉर्म. आणि ऑड इंटिजर्स याच्यामधले घेतले. ऑड इंटिजर्स कोणते आहेत? 1, 3, 5, 7, डॅश डॅश डॅश. हे ऑड इंटिजर्स आहेत. इंटिजर्स असल्यामुळे हे +- असतील. आपण पॉझिटिव्ह इंटिजरचा विचार करतोय तिथं. म्हणजे तुम्ही निगेटिव्हचं केलं तरी ती कंडिशन तिथं सॅटिस्फाय होती. आपण रिपीट त्याला चेक करू शकतो. समजा की मला 1 घ्यायचं असेल तर मी 1 हा कसा काढाल? 2 × 0 + 1 चा आन्सर काय म्हणते? 2 0 0 + 1 1. समजा मला 3 काढायचं आहे तर मी काय म्हणणार? 2 1 + 1. 2 1 काय आलं? 2. 2 + 1 काय आलं? 3. आता समजा पुढचा नेक्स्ट घेतला 5. 5 कसं मिळालं आपल्याला? 2 × 2. 2 2 4 + 1. आणि हे जे 2 कॉन्स्टंट राहते म्हणजे 2 मी ॲज इट इज घेणार. 0 1 2 हे इंटिजर्स आहेत म्हणजे q घेणार. हे प्लस येईल ॲज इट इज येईल आणि 1 कॉन्स्टंट असल्यामुळे 1 घेणार. म्हणजे हे कोणत्या फॉर्ममध्ये आलं? 2q + 1. ऑप्शन नंबर डी. n² - 1 इज डिव्हिजिबल बाय 8. n² - n ला जर कशाने डिवाइड केलं तर ते येणारं जे आन्सर असेल ते आन्सर डिव्हिजिबल बाय 8 आहे, म्हणजे 8च्या टेबलमध्ये आहे. इफ n इज अन इंटिजर, जर n इंटिजर असेल, समजा n² - 1 मध्ये आपण इंटिजरनं सुरुवात करू तर आपण 0 पासून सुरुवात करू. 0² इज 0, 0 - 1 इज काय आलं? -1. राईट. आता मी 2 व्हॅल्यू ठेवली तर 2 व्हॅल्यू ठेवल्यानंतर काय? यांची व्हॅल्यू मी इथं 1 पुट केली होती, आता ते 2 पुट करते, 1 पुट करते. 1² - 1. 1² इज 1, -1 काय आलं? 0. आता 2 व्हॅल्यू पुट करते. 2² - 1. 2² इज 4. 4 - 1 काय आलं? 3. त्याच्यानंतर यांची व्हॅल्यू मी 3 पुट करते. 3² - 1. 9 - 1 म्हणजे काय आलं? 8. त्याच्यानंतर 4² - 1 इज इक्वल टू 16 - 1 काय आलेलं आहे? 15. आणि त्याच्यानंतर आहे 5² - 1 25 - 1 इज इक्वल टू 24. आता डिव्हिजिबल बाय 8 कोणकोणते आहेत बघू. डिव्हिजिबल बाय 8 0 आहे, 8 आहे आणि 24 आहे. बरोबर आहे. हे 0, 8 आणि 24 हे डिव्हिजिबल बाय काय? 8 आहे. तर ज्यावेळेस आपण 0 आलेलं आहे त्यावेळेस व्हॅल्यू कोणती ठेवलेली की 1. ज्यावेळेस 8 आलेलं आहे त्यावेळेस व्हॅल्यू यांची कोणती आहे? 3. आणि ज्यावेळेस 24 आलेलं आहे त्यावेळेस 8ची व्हॅल्यू काय आलेली आहे? 5. म्हणजे 1, 3, 5 अँड दीज आर द ऑड नंबर्स. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर सी.